आज आपण नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा पॉईंट बघणार आहे. तर नॉमेनक्लेचर करत असताना आपण दोन पद्धतीनं करतो. पहिली म्हणजे कॉमन सिस्टीम आणि दुसरी IUPAC सिस्टीम. तर नॉमेनक्लेचरसाठी जे काही नियम आहेत किंवा बेसिक नियम आहेत ते सगळे नियम आपण 11वीला शिकलेत. तेच नियम पुन्हा इथं रिपीट होतात. आता हा पहिला आहे CH2Cl2. कॉमन सिस्टीमनुसार नाव लिहत असताना त्याचं नाव अल्किल हलाइड असं करायचं. कॉमन सिस्टीममध्ये नाव लिहत असताना अल्किल हलाइड असं नाव लिहायचं आहे. आणि IUPAC सिस्टीममध्ये नाव लिहत असताना हॅलो अल्केन असं नाव लिहायचं आहे. पुन्हा बघा, कॉमन सिस्टीममध्ये नाव लिहत असताना अल्किल हलाइड असं नाव लिहायचं आहे आणि IUPAC सिस्टीममध्ये नाव लिहत असताना हॅलो अल्केन असं नाव लिहायचं आहे. हा पहिला आहे CH2Cl2. CH2 म्हणजे मिथिलीन आणि Cl2 म्हणजे क्लोराईड. सो ह्याचं नाव येणार मिथिलीन क्लोराईड. कॉमन सिस्टीममध्ये ह्याचं नाव आलं मिथिलीन क्लोराईड. IUPACमध्ये ह्याचं नाव आलं डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन. दोन क्लोरो आहेत आणि एकच कार्बन आहे. याच्यामध्ये एक कार्बन म्हणजे पॅरेंट आला मिथेन. सो याचं नाव आलं डायक्लोरोमिथेन. याचं नाव आलं डायक्लोरोमिथेन. हा बघा C2H5Br. हा आहे इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड. आणि IUPACमध्ये ह्याच्यामध्ये एकूण कार्बनची संख्या 2 आहे म्हणजे पॅरेंट आला इथेन. पॅरेंट आला इथेन. पुन्हा बघा, ह्याला Br जोडला आहे, त्याला काय म्हणायचं ब्रोमो. म्हणायचं नाव आलं ब्रोमो इथेन. तर हा जो आहे हा फॉर्म्युला आपण स्प्लिट करून लिहिला तर तो कसा येणार आहे बघा. CH3 त्याला हा CH आणि त्या कार्बनला हा कडेचा CH3. हा जो Cl आहे हा मधल्या कार्बनला आहे, दॅट इज या Cl. तर हा जो आपल्याला दिसतोय हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे. त्याचं नाव आलं आयसोप्रोपिल क्लोराईड. आयसोप्रोपिल क्लोराईड. आणि IUPACमध्ये नाव लिहत असताना चेनला नंबरिंग करायचं आहे आणि नंबरिंग करत असताना लोवेस्ट लोकॅन्ट रूल, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ह्या नियमांचा वापर करायचा. तर ह्याला नंबरिंग करत असताना ह्याला 1 नंबर देणार आपण किंवा ह्याला 1 नंबर द्या. हा 2 आणि हा 3. 3 कार्बनची चेन आली म्हणजे पॅरेंट कोणाला प्रोपेन. या पॅरेंट इज प्रोपेन. आणि 2 नंबरच्या कार्बनला काय आहे क्लोरो. सो याचं नाव आलं 2 क्लोरो प्रोपेन. याचं नाव आलं 2 क्लोरो प्रोपेन. पुढचं बघा, CH3 आपण स्प्लिट करून घ्या. CH3 then हा CH3 इथे येणार CH. हा झाला CH. देन हा आला CH2 आणि हा आला Br. तर ह्याला नंबरिंग करत असताना पुन्हा लोवेस्ट लोकॅन्ट रूलचा वापर करायचा. सो ह्याला 1 नंबर आहे, पहिला नंबर द्यायचा का तर हा Brला जोडला आहे, त्याच्या जवळ असणारा फंक्शनल ग्रुपच्या जवळ असणारा कार्बन. सो 1, ह्याला 2 म्हणा, ह्याला 3 म्हणा किंवा ह्याला 3 म्हणा. सो 3 कार्बनची चेन आली. तर हा जो ग्रुप आहे हा आपल्याला आयसोब्युटिल ग्रुप दिसतो. 4 कार्बन आहेत आणि हा आयसो ग्रुप आहे. सो नोन ॲज आयसोब्युटिल. आणि हा ब्रोमाइड, दॅट इज ब्रोमाइड. आयसोब्युटिल ब्रोमाइड. आणि IUPACमध्ये नाव लिहत असताना 1 नंबरला Br आहे, 2 नंबरला मिथिल आहे. बघा, 1 नंबरला Br आहे, 2 नंबरला मिथिल आहे. सो याचं नाव आलं 1 ब्रोमो 2 मिथिल आणि पॅरेंट कोणाला 3 कार्बनचा, दॅट इज प्रोपेन. बघा पुन्हा 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन.
त्यानंतर हे पुढचं नाव आहे CBr CH3 हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे. टर्शरी कार्बन ॲटमला Br जोडलं आहे. 4 कार्बनची चेन आहे. सो टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे. हा आपण स्प्लिट करून आधी येत असताना आपण असाही लिहिला तरी चालेल. हा CH3 हा C हा त्याला CH3 हा त्याला CH3 आणि हा Br. आता लक्षात आलं असणार आहे. सो दिस इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि IUPAC मध्ये नाव लिहित असताना नंबरिंग करायचं. चेनला नंबरिंग करत असताना पुन्हा ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर द्या किंवा ह्याला 3 नंबर द्या. सो 3 कार्बनची चेन पॅरेंटाला प्रोपेन, 2 नंबरच्या कार्बनला Br आणि 2 नंबरच्या कार्बनला मिथिल. अल्फाबेटिकल ऑर्डरनं पहिल्यांदा ब्रोमो आणि नंतर मिथिल. सो 2 ब्रोमो, मग 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन, 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. देन इथं पुढं आपल्याला हा दिसतोय, हा निओपेंटिल ब्रोमाइड आहे. हा निओपेंटिल ब्रोमाइड हा एवढाच ग्रुप असेल तर टर्शरी. याच्या पुढे एक कार्बनाला एकूण कार्बनची संख्या 5 आहे, याला म्हणायचं निओपेंटिल. त्याचं नाव आलं निओपेंटिल ब्रोमाइड. आणि IUPAC मध्ये नाव लिहित असताना 1 ब्रोमो म्हणजे इकडून नंबरिंग करायचं आहे. हा 1 हा 2 आणि हा 3 किंवा इकडे 3 म्हणा किंवा इकडे 3 म्हणा. लोवेस्ट लोकॅन्ट रूल आणि लॉंगेस्ट कंटिन्युएशन ह्या दोन्ही मनचं फक्त इथं वापर करायचा आहे. निओपेंटिल ब्रोमाइड हे त्याचं कॉमन सिस्टीममधले नाव झालं. IUPAC मध्ये नाव लिहित असताना 1 नंबरला Br आहे. सो 1 ब्रोमो, 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप आहेत. सो 2 2 वेळा घ्यायचं. डायमिथिल 2 डायमिथिल, 3 कार्बनची चेन आली म्हणजे पॅरेंटाला प्रोपेन. पुन्हा बघायचं नावाला 1 ब्रोमो 2 डायमिथिल प्रोपेन, 1 ब्रोमो 2 डायमिथिल प्रोपेन. देन हा जो दिसतोय इथं डबल बॉन्डला जोडलेला जो कार्बन आहे त्या कार्बनला आपण व्हिनिलिक कार्बन असं म्हणणार. आणि व्हिनिलिक कार्बनला जर फंक्शनल ग्रुप जोडला असेल तर त्याला व्हिनिल क्लोराईड असं म्हणायचं, का व्हिनिल हॅलाइड. फंक्शनल ग्रुप हा Cl आहे, तर ह्याला म्हणायचं क्लोराईड. याचं नाव आलं व्हिनिल क्लोराईड, याचं नाव आलं व्हिनिल क्लोराईड. आणि IUPAC मध्ये नाव लिहित असताना पॅरेंटाला इथिन. आता इथं पॅरेंट इथिन आहे, पॅरेंटाला इथिन आणि 1 नंबरच्या कार्बनला क्लोरो जोडला. इथं 1 नाही घेतलं तरी चालेल, क्लोरो इथिन म्हटलं तरी चालणार आहे, कारण कोणता एकूण त्याच्यामध्ये कार्बन 2च असल्यामुळे इकडे असला तरी त्याला 1च म्हणणार किंवा इकडे असला तरी त्याला 1च म्हणणार आहे. सो 1 नाही घेतला तरी चालेल. याचं नाव आलं क्लोरो इथिन. देन नेक्स्ट आला डबल बॉन्डच्या ॲडजस्टंट असणारा पहिला जो कार्बन आहे ह्या कार्बनला अलिलिक कार्बन असं म्हणायचं आहे. आपण मागच्या लेक्चरला बघितलं आहे. डबल बॉन्ड कंटेन करणाऱ्या कार्बनचा पुढचा कार्बन जो आहे त्याला अलिलिक कार्बन म्हणायचं. आणि हा जो आहे ह्याला Br जोडला आहे, तर याचं नाव झाला अलील ब्रोमाइड. आणि IUPAC मध्ये नाव लिहित असताना याचं नाव आलं 3 ब्रोमो प्रोपीन. नंबरिंग करत असताना पहिल्यांदा डबल बॉन्डला प्रिऑरिटी येणार. सो 1 2 3 याचं नाव आलं 3 ब्रोमो प्रोपीन, याचं नाव आलं 3 ब्रोमो प्रोपीन. पुढे बघा हा जो आहे याचं नाव आलं कॉमन सिस्टीमनुसार क्लोरो ॲसिटायलिन. कारण इथं जर असं असेल CH, ह्याला आपण ॲसिटिलिन असं म्हणणार.
आणि ह्या ॲसिटिलीनमधला हा H काढून टाकला आहे आणि Hच्या ऐवजी त्याला Cl जोडला आहे. सो याचं नाव आलं क्लोरो ॲसिटिलीन. याचं नाव आलं क्लोरो ॲसिटिलीन. आणि IUPACमध्ये याचं नाव आलं क्लोरो इथाईन. क्लोरो इथाईन. देन जे पुढचं स्ट्रक्चर आहे इथं CH2 असणार आहे. कॉर्नर म्हणलं की कार्बन. सो हा CH2 आणि हा I. सो हा जो कार्बन आहे रिंगच्या बाहेरचा जो पहिला कार्बन आहे ह्या कार्बनला बेन्झिलिक कार्बन असं म्हणायचं आहे. आणि तयार झालेला जो कंपाऊंड याला म्हणायचं किंवा बेन्झिलिक कार्बनला जर फंक्शनल ग्रुप जोडला असेल तर याला म्हणायचं बेन्झिल. आणि कोणता फंक्शनल ग्रुप आहे आयोडाईड. सो याचं नाव आलं बेन्झिल आयोडाईड. कॉमन सिस्टीममध्ये याचं नाव आपण लिहिलं बेन्झिल आयोडाईड आणि IUPACमध्ये याचं नाव आलं आयोडोफिनिल मिथेन. आयोडोफिनिल मिथेन. हा एक कार्बन असणारा हा पॅरेंट कन्सिडर करायचा. ह्याला हा इकडे फिनिल जोडला आहे आणि हा आयोडो जोडला आहे. सो याचं नाव आलं आयोडोफिनिल मिथेन. देन नेक्स्ट आहे याचं कॉमन सिस्टीममधलं नाव आहे पॅरा आयोडोटुलिन. कारण हा जो CH3 आहे ह्याला काय म्हणणार आहे हा जर असं असेल हा जर असं असेल तर ह्याला आपण म्हणणार आहे टुलिन. आणि ह्या टुलिनची ही जी पोझिशन आहे ही पोझिशन या कार्बनची ही पोझिशन पॅरा पोझिशन. ह्या पॅरा पोझिशनला काय आहे आयोडो. सो याचं नाव आलं पॅरा आयोडोटोलिन. याचं नाव आलं पॅरा आयोडोटोलिन. IUPACमध्ये याचं नाव येणार 1 आयोडो. नंबरिंग करायचं 1 2 3 4 इथं 4 आलं. सो याचं नाव आलं 1 आयोडो 4 मिथिल बेन्झिन. याचं नाव आलं 1 आयोडो 4 मिथिल बेन्झिन. किंवा 4 नंबरच्या कार्बनला ह्याला पॅरेंट कन्सिडर करायचं. पहिला हे नाव लक्षात घ्या 1 2 3 4. 1 नंबरला आयोडो 4 नंबरला मिथिल. सो याचं नाव आलं 1 आयोडो 4 मिथिल बेन्झिन. हे एक नाव. आणि दुसरं जे नाव आहे हा जर टोलिन हा पॅरेंट कन्सिडर केला तर ज्या कार्बनला CH3 जोडला आहे त्याला 1 नंबर. या कार्बनला 1 नंबर 2 3 हा 4 नंबरचा कार्बन जो पॅरा म्हटला आपण पोझिशन तो 4 नंबरचा कार्बन याला. सो याचं नाव आलं 4 आयोडोटोलिन. याचं नाव आलं 4 आयोडोटोलिन. दोन्ही नावं चालतात. देन लास्ट वन आहे सी. हा जो कार्बन आहे याची ही जी पोझिशन आहे ह्या पोझिशनला कोणती पोझिशन म्हणतो आपण मेटा पोझिशन. सो याचं नाव आलं मेटा डायक्लोरो बेन्झिन. मेटा डायक्लोरो 2 क्लोरो आहेत बेन्झिनला. सो याचं नाव आलं मेटा डायक्लोरो बेन्झिन. आणि IUPACमध्ये नाव लिहित असताना ह्याला 1 नंबर हा 2 नंबर हा 3 नंबर. त्याचं नाव आलं 1 3 डायक्लोरो 2 आहे तसं डायक्लोरो 1 3 डायक्लोरो बेन्झिन. याचं नाव आलं 1 3 डायक्लोरो बेन्झिन.